आणि इकडे मुंबईत महापौरांसमोरच पालिका अधिकारी चक्क मॅनहोलमध्ये घुसला, मॅनहोलमध्ये पडला। पावसाळी पाहणी दरम्यान पालिकेच्या कामाचेच वाभाडे निघाले। पुढारी न्यूजच्या कॅमेरामध्ये ही दृश्य एक्सक्लुझिव्हली टिपली गेली आहेत। मुंबईच्या महापौरांसमोर नाले सफाईच्या दाव्याचा फज्जा उडाला। सायंच्या गांधी मार्केट परिसरातली ही घटना आहे। महापौर ऋतू तावडे यांच्या समोरच अधिकारी मॅनहोलमध्ये पडला। मुंबईची तुंबई झालेली नाही, हिंदमाताला मी उभी आहे। त्या ठिकाणी तुम्ही पाहताय जवळपास 250 मिलीमीटर पाऊस 24 तासामध्ये पडलेला आहे। पण तुम्ही जर हिंदमातासारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी कायम कमरे एवढं पाणी साचतंय, आज आपण उभे आहोत पंप फुल फ्लेजमध्ये कार्यान्वित आहे। या ठिकाणी हिंदमाताला मी पूर्ण रस्त्याची पाहणी केली, कुठेच पाणी साचलेलं नाहीये। या ठिकाणी जे रात्री साचलं होतं त्याचा निचरा करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी रस्त्यावरची लोकांची जी बस सेवा असेल, इतर वाहतुकीची सेवा आणि लोकल सेवा अतिशय सुरळीतपणे चालू आहे। त्यांचे दावे कसे फोल ठरतायत हे आपण बघतोय आता, कारण नुसतं दावा करून चालत नाही, दाव्याबरोबर अधिकाऱ्यांकडनं काम करून घ्यावं लागतं। अधिकाऱ्यांकडनं जर काम करून घ्यायचं असेल तर नक्की पर्यवेक्षणाची जबाबदारी कोणाची आहे, कोण बघतंय, असं कुठेच ठोकताना दिसत नाहीये। आणि महापौरांबरोबर समोर जेव्हा घडतं त्या क्षणाला महापौरांनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे अशी माझी अपेक्षा। कारण महापौरांचा दोन्ही बाजूनी अपमान होतोय, नागरिकाचा तो होतोच आहे, महापौरांचा पण करतोय।